नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आजचा भाग खूप इमोशनल दाखवलेला आहे. नंदिनीने जो आजीचा हार मिळवलेला असतो तो हार आता ती विक्रमच्या हातामध्ये ठेवते आणि त्यानंतर घरामधले सर्वजणच खूप इमोशनल होतात आणि अखेर विक्रम आता जीवाला सुद्धा माफ करून टाकतो आणि तो हार परत त्याच्या हातामध्ये देतो आणि हे सर्व खूप असं छान बघण्यासारखं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नंदिनी आता जीवाला फोन लावते आणि खूप एक्साइटेड झालेली असते आणि त्याला म्हणते आज जरा लवकर घरी या ना. तर जीवा विचारतो काय झालेलं आहे, काही अर्जंट म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे झालेला आहे का? तर नंदिनी म्हणते अहो तसं काही सुद्धा झालेलं नाही आणि आता हे बघा प्रश्न विचारत बसू नका, मी म्हणते म्हणून तरी लवकर या घरी. तर जीवा सांगतो अगं नंदिनी मी खरंच खूप कामात आहे. तर नंदिनी आता थोडीशी चिडते, म्हणते अहो असं का करता, मी रोज सांगते का तुम्हाला घरी या म्हणून, प्लीज आजच्या दिवस या ना, मला तुम्हाला खूप छान बातमी द्यायची आहे. तर जेव्हा तिला म्हणतो तुमच्या बायकांचं ना काय सुरू असतं ना काही सांगता येत नाही आणि खरंच खूप महत्वाचं आहे का, असं त्यानं विचारल्यानंतर नंदिनी म्हणते हो खरंच खूप आनंदाची बातमी आहे आणि खूप महत्वाची सुद्धा आहे. असं ती सांगत असताना इकडून मागून मानिनी तिथे आलेली असते आणि आता नंदिनी जीवाला म्हणते आता मुकाट्याने या. तर तिकडून जेव्हा म्हणतो हो हो आलो आलो बाय असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर आता इकडून मागे मानिनी थोडीशी खा करते तर तेव्हा नंदिनी दचकतेच. तर नंदिनी तिच्याजवळ जाऊन म्हणते तुम्ही कधी आलात? तर मानिनी तिला म्हणते तेव्हाच आले जेव्हा तू तुझ्या नवऱ्याला ना प्रेमाने धमकी देत होतीस आणि सॉरी म्हणजे मला तुम्हा दोघांच्या मधलं बोलणं ऐकायचं नव्हतं, पण इस्त्रीचे कपडे मी घेऊन आले आणि माझ्या कानावरती पडलं. काय एवढी आनंदाची महत्वाची बातमी सांगायची आहे जीवाला, म्हणजे तुझी हरकत नसेल तर सांग मला. तर तेव्हा नंदिनी म्हणू लागते, म्हणजे थोडीशी ती गडबडू लागते, म्हणते नाही कसं आहे ना आई, मला ना ती बातमी अगोदर जीवांना सांगायची आहे. तर मानिनी लगेचच तिला म्हणते अगं नाही नाही काही हरकत नाही, तुला आधी जीवाला सांगायचं असेल तर सांग, मला नको सांगू. तर नंदिनी म्हणते तसंही नाहीये, उलट तुम्हाला अगोदर सांगितलं ना तर बातमीचा गोडवा आणखीन जास्त वाढणार आहे. आणि म्हणते एकच मिनिट मी आले असं म्हणून पर्स मधून एक छान असा बॉक्स बाहेर काढते आणि मानिनी समोर जाऊन तो बॉक्स उघडते आणि ज्या वेळेस मानिनी तो हार बघते तर तेव्हा तिचं डोळेच मोठे होतात आणि ती एकदम तिच्या डोळ्यामधून पाणी येतं आणि ती पूर्णपणे निशब्द होऊन जाते आणि खरोखरच रडू लागते आणि त्यानंतर तो हार आपल्या हातामध्ये घेते आणि त्या हाराकडे आणि एकदा नंदिनीकडे बघू लागते आणि तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं आणि ती म्हणते ही गोड बातमी आहे. तर मानिनी म्हणते आईंचा हार असं म्हणून ती नंदिनीला रडत रडत मिठीच मारते आणि तिला म्हणते अगं नंदिनी काय आहेस तू, खरंच माझी नंदिनी फक्त बोलून दाखवत नाही तर करून दाखवते असं ती तिच्या गालाला हात लावून बोलते आणि म्हणते गेलेली माणसं परत आणता येत नाहीत, पण गेलेला दागिना तू परत आणलेला आहेस. अगं जीवाच्या आजीचा आशीर्वाद तू परत आणलेला आहेस नंदिनी. आणि म्हणते नंदिनी विक्रम घरी आलेले आहेत, खरंच त्यांना दाखव, तुला माहिती आहे का त्यांना किती आनंद होईल. असं सांगून ती आता बाहेर ती विक्रमकडे तिला घेऊन जाऊ लागते. तर इकडे बाहेर विक्रम आणि पार्थ बोलत बसलेले असतात. विक्रम पार्थला म्हणतो अरे तू ऑफिसचा नवीन लोगो बघितलास ना? तर पार्थ सांगतो हो मी बघितलाय आणि मी सुद्धा इनपुट त्यामध्ये दिले होते, तुम्हाला आवडलं ना? तर विक्रम म्हणतो हो फारच फारच छान आहे, फारच छान. तर पार्थ सांगतो बाबा कधी एकदा ना ऑफिस जॉईन करतो असं झालेलं आहे. असं ते दोघे बोलत असताना आता काव्या पिहूला घेऊन येते आणि तिच्या हातामध्ये ट्रे असतो आणि त्याच्यामध्ये सरबत असतं. तर काव्या सांगते आता एक ग्लास विक्रम मामाला दे आणि एक ग्लास पार्थ दादाला दे. तर तेव्हा पिहू तसं त्या दोघांना सर्व करते आणि म्हणते पिहू स्पेशल सरबत केलेला आहे, कसं झालेलं आहे पटकन सांगा. असं तिने सांगितल्यानंतर आता हे दोघे सुद्धा सरबत पिऊ लागतात आणि विक्रम म्हणतो हो अप्रतिम झालेला आहे. तर पार्थ सुद्धा म्हणतो मस्त मस्त झालेला आहे. तर विक्रम तिला विचारतो तू बनवलेला आहेस का एकटीनेच? तर तेव्हा पिहू सांगते नाही काव्या वहिनीने सुद्धा मला मदत केली. तर तेव्हा विक्रम म्हणतो अरे वा वा, म्हणजे वहिनीच्या हाताशी आलीस तर. तर तेव्हा पार्थ म्हणतो वहिनीची परीक्षा आजच संपलेली आहे आणि वहिनी सुद्धा आजच आलेली आहे हाताशी. असं असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या त्याच्याकडे थोडीशी रागाने बघू लागते आणि विक्रम तिला अरे अरे गबस गबस असं म्हणतो. तर पिहूला काही समजत नाही आणि ती काव्याला विचारते पार्थ दादा काय म्हणाला? तर काव्या तिला म्हणते अगं तू नको ग तुझ्या पार्थ दादाच्या बडबडीकडे लक्ष देत जाऊस, तू एक काम कर ना, सगळ्यांना सरबत द्यायचं आहे ना, सगळ्यांच्यासाठी ग्लास रेडी कर, आता जीवा दादा सुद्धा येणार ना तुझा, त्याला पण द्यायचं आहे ना, जा जा असं म्हणून तिला ती तिकडून पाठवून देते. तर तेव्हा
ती गेल्या गेल्या लगेचच पार्थकडे बोट करूनच बोलू लागते, तुम्ही ना जास्त बोलू नका. तर विक्रम म्हणतो, पिहू मोठी झालेली आहे आणि शहाणी सुद्धा होत आहे, पण आपल्या घरामधली काही लोक मोठी सुद्धा होत नाहीयेत आणि शहाणी तर अजिबात होत नाहीयेत, असं तो आता जीवाला उद्देशूनच बोलत असतो. तर पार्थ विक्रमला म्हणतो, बाबा तुम्ही अजूनही जीवाच्या बद्दल मनामध्ये राग धरून आहात का? अहो ऑफिसमध्ये मन लावून काम करतोय असं कळालं मला. तर विक्रम म्हणतो, हो बरोबर आहे, पण उशिरा आलेलं शहाणपण गेलेल्या गोष्टी परत आणू शकत नाही ना. सारखं माझ्या मनात येतं आईचा तो गेलेला हार, आणि त्या नानूभाई ज्वेलर्सने मला फोन करून जर सांगितलं असतं तर मी परत जाऊन घेऊन तरी आलो असतो. उशीर झाला सगळ्यालाच. असं तो बोलत असताना मानिनी तो बॉक्स घेऊन तिथं येते आणि तिच्या मागे नंदिनी सुद्धा असते. तर मानिनी म्हणते, उशीर झालेला असला सगळ्याला तरी वेळ टळलेली नाहीये. तर विक्रम विचारतो, म्हणजे काय? तर मानिनी म्हणते, घरातल्या सुना जेव्हा सोन्यासारख्या असतात ना तेव्हा मुलांच्या चुकीच्या वागणुकीवरती सुद्धा सोन्याचं पाणी चढतं. असं सांगून ती तो बॉक्स विक्रमच्या हातात देत म्हणते, हे बघा नंदिनीने काय आणलेलं आहे. तर आता विक्रम तो बॉक्स आपल्या हातामध्ये घेतो आणि तो उघडून बघतो तर त्याला धक्काच बसतो आणि तो एकदम उठून उभाच राहतो आणि परत तो बॉक्स बंद करतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा टचकन पाणी येतं. तर आता पार्थ त्याच्या हातामधून बॉक्स घेतो आणि म्हणतो, बघू बाबा काय आहे त्याच्यामध्ये. आणि तो जेव्हा तो बॉक्स उघडून बघतो तर तेव्हा पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा त्याच्यामधला हार बघतात आणि त्या दोघांना सुद्धा धक्का बसतो आणि पार्थ लगेचच म्हणतो, आजीचा हार. आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुम्ही कमाल आहात. तर काव्या तर लगेचच नंदिनीकडे जाते आणि म्हणते, अगं ताई तू हे काय केलंस ताई, कधी आणि कसं केलंस, असं म्हणून तिला मिठीच मारते आणि म्हणते, ताई तू खरंच जिंकलंस ताई. तर नंदिनी तिला म्हणते, मी एकटी नाही, आपण सगळेजण जिंकलेलो आहेत काव्या. तर आता विक्रम नंदिनीला म्हणतो, इकडे ये बाळा, असं सांगून तो तिला आपल्या जवळ बोलावून घेतो आणि आता नंदिनी विक्रमच्या समोर जाऊन उभी राहते. तर विक्रम नंदिनीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, नंदिनी एखादा काटा पायामध्ये रुतावा आणि तो काटा पायामधून काढता येऊ नये आणि ठेवताही येऊ नये अशी अवस्था झालेली होती, पण पायही टेकवता येत नाही आणि चालण्याशिवाय पर्यायी नाही, असे ढकलत होतो मी दिवस. पण बाळा तू आज हा हार परत आणून खूप माझ्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेस, असं म्हणून तो तिच्यासमोर हातच जोडतो. तर नंदिनी लगेचच त्याचा हात खाली घेते आणि म्हणते, अहो बाबा तुम्ही हे काय करताय, उपकार वगैरे असं काही बोलू नका प्लीज, आणि हे सगळं काही मी एकटीने केलेलं नाहीच बाबा, या सगळ्यांची मला खूप मदत झालेली आहे. तर तेव्हा विक्रम तिला विचारतो, पण कसं कसं जमवलंस, कसं काय तू हे सगळं, ऐकायचं आहे मला. आणि आता नंदिनी ते सर्व काही सांगू लागते, जे तिने सर्व काही प्लॅनिंग केलेलं असतं आणि या सगळ्यांनी तिला मदत केलेली असते. पार्थने स्केच वगैरे काढून दिलेलं असतं आणि मानिनीने त्याचं वर्णन केलेलं असतं आणि त्यानंतर वेदांतने तिला फोन केलेला असतो आणि ती तक्ष कॅफेमध्ये गेलेली असते आणि तेव्हा त्या काकूंनी तो हार तिच्या हातामध्ये दिलेला असतो. आणि आता नंदिनी पुढे म्हणते, त्यांच्या आईने तो मला हार परत केला. तर मानिनी म्हणते, नंदिनी तुझं किती कौतुक करावं ना हेच कळत नाही मला, खरंच कमाल आहेस तू. तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो, हो खरंच खरंच खूप कमाल आहेस. तर काव्या सुद्धा म्हणते, मग काय आहेस आमची नंदिनी ताई कमाल. तर मानिनी म्हणते, मग तुझ्या या कमाल ताईसाठी आणि सगळ्यांच्यासाठीच तोंड गोड करूयात का, मी गाजराचा हलवा करते, असं सांगून ती आता आतमध्ये जाते. तर विक्रम आता परत तो हार आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी खरंच आज खूप खूप खुश आहे मी, मला तुला काहीतरी भेट द्यायची आहे, माग तुला काय हवं ते माग. तर नंदिनी म्हणते, खरंच मागू का? तर विक्रम म्हणतो, हो माग माग. तर नंदिनी म्हणते, हे बघा बाबा मी काहीतरी मागेन आणि तुम्ही उगाच पेचात पडाल. तर विक्रम तिला म्हणतो, नाही नाही तू मागून तरी बघ, काहीही माग. तर नंदिनी म्हणते, हो ठीक आहे, मग मी जीवा येईपर्यंत थांबते, त्यांना येऊ देत, हा हार बघून त्यांना खरंच खूप बरं वाटेल. आणि असं ती सांगत असताना जीवा तर तिथे आलेला असतो आणि त्याने लांबूनच तो हार बघितलेला असतो. तर नंदिनी म्हणत असते, त्यांच्या मनावरचं सगळं काही ओझं उतरून जाईल. आणि तेव्हा विक्रम तो हार परत आपल्या हातामध्ये वरती करतो आणि जीवा तर त्या हाराकडे बघून थक्क झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यामधून सुद्धा टचकन पाणी येतं आणि त्याच्या हातामधली टिफिन बॅग खाली पडते. तर तेव्हा आता विक्रमचं लक्ष जीवाकडे जातं, पण विक्रम अजून सुद्धा शांतच असतो आणि आता तो त्याच्या दिशेने जाऊ लागतो. पण जीवाच्या डोळ्यामधून तर पाणी थांबत नसतं आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो
आणि आता विक्रम जीवासमोर जातो आणि त्याच्यासमोर तो हार धरतो. तर जीवा आता त्या हाराकडे एकदा बघतो आणि आपली मान खाली घालतो. तर त्यावेळेस आता पार्थ आणि नंदिनी लगेचच त्याच्या जवळ जातात. तर पार्थ जीवाला सांगतो, तो हार ना तुझ्या बायकोने शोधून आणलेला आहे बरं का. तर विक्रम आता नंदिनीला म्हणतो, नंदिनी आज खरंच खूप म्हणजे खूप खुश आहे मी. माग बाळा, तुला काय हवं आहे ते माग आज. तर नंदिनी आता विक्रमला म्हणते, खरंच मागू का बाळा बाबा. तर विक्रम तिला म्हणतो, हो माग बाळा, तुला काय हवं ते देईन मी. तर नंदिनी आता विक्रमला म्हणते, मला फक्त एकच हवा आहे बाबा, प्लीज तुम्ही जीवाना माफ करा ना, असं ती हात जोडूनच सांगते. आणि तेव्हा जीवाला तर धक्का बसतो आणि तो धक्क्याने नंदिनीकडे बघू लागतो आणि त्यानंतर तो परत विक्रमकडे बघतो आणि आपली मान खाली घालतो. तर आता विक्रम थोडासा शांत झालेला असतो. तर नंदिनी विक्रमला म्हणते, बाबा तुमचा राग रास्त आहे, मी अगदीच समजू शकते, पण जीवाने सुद्धा तुमच्या मनासारखं केलं ना. तुम्ही त्यांच्याकडे बघत नाही, त्यांच्याशी नीट बोलत नाही, म्हणून त्यांचा जीव रोज तीळ तीळ तुटताना मला दिसतो आणि मी हे नाही बघू शकत बाबा. बाबा प्लीज माफ करून टाका ना त्यांना. मी तुमच्या ऑफिसच्या कामाच्या आड अजिबात येत नाहीये. तुम्ही त्यांना कामावरती बोलवलत का बोलवलत याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्यांच्याबद्दल मनामध्ये अडी ठेवू नका. आजींचा दागिना मौल्यवान होताच, पण तुमच्यासाठी तुमचा खरा दागिना पार्थ आणि जीवा आहेत, हो ना. आणि मला माहिती आहे की जीवा थोडेसे इम्पल्सिव्ह आहेत, चटकन त्यांच्या मनाला येईल ते करतात, पण त्यांच्या मनामध्ये काही नसतं बाबा. त्यांचं मन खूप साफ आहे आणि आई म्हणतात तसं ज्याची नियत साफ त्याला सगळंच माफ. आणि माफ करताय ना बाबा त्यांना, असं ती सगळ्या प्रकारे बोलून विक्रमला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा आता विक्रम चक्क जीवाकडे बघतो आणि त्याचा हातच आपल्या हातामध्ये घेतो. तर तेव्हा जीवा खूप घाबरू लागतो आणि त्यानंतर विक्रम चक्क तो हार जीवाच्या हातामध्ये देतो आणि जीवाला तर काही कळेनासच होतं. तर जीवा आपला हात मागे खेचत असतो, तर विक्रम त्याचा हात घट्ट धरून ठेवतो आणि आता जीवा त्याला म्हणू लागतो, नाही नाही नको नको बाबा. तर विक्रम त्याला म्हणतो, असू देत, जे जिथं असायला हवं ना ते तिथेच शोभून दिसतं. आईने हा हार तुझ्याकडे ठेवायला दिलेला होता, ठेव तुझ्याकडेच आणि हो जपून ठेव, असं म्हणून तो हार त्याच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा जीवाच्या डोळ्यामधून खूप पाणी येऊ लागतं आणि इकडे नंदिनी मात्र खुश झालेली असते आणि पार्थ सुद्धा खुश झालेला असतो. आणि मित्रांनो आता जीवा तर खूप जोराने रडू लागतो आणि खाली गुडघ्यावरती बसून विक्रमला तो मिठीच मारतो आणि बाबा असं म्हणून रडू लागतो. तर आता विक्रमच्या डोळ्यामधून सुद्धा खूप पाणी येऊ लागतं आणि तो त्याच्या डोक्यावरून सारखा सारखा हात फिरवू लागतो आणि त्यानंतर त्याला उठून उभा करतो आणि आपल्या जवळ घेतो आणि त्यानंतर आता तो काही न बोलता तिथून बाजूला जाऊन सोफ्यावरती बसतो आणि त्याच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं. तर त्यानंतर आता पार्थ सुद्धा जीवाला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, रडारड बंद करा आता, जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं. नंदिनीने आपल्या सगळ्यांच्या मनावरचं मळब दूर केलेलं आहे, हार पण मिळालेला आहे, आता काहीतरी गोडधोड होऊन जाऊ देत खायला. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो देशमुख, मानिनी काकू गेल्यात ना किचन मध्ये, गाजर हलवा रेडी होतोय. तर आता पार्थ जीवाला सांगतो, जा जीवा फ्रेश होऊन ये. तर तेव्हा आता जीवा तर खूप खुश झालेला असतो आणि तो हार आपल्या हातामध्ये घेऊन तो आता आतमध्ये फ्रेश व्हायसाठी निघून जातो. आणि आता विक्रम काव्याला विचारतो, बरं काव्या, तुझी परीक्षा कशी झाली, पेपर्स कसे गेले. तर काव्या सांगते, मी अभ्यास केला होता ना ते सगळं काही पेपरमध्ये आलं, आता बघूयात रिझल्ट काय लागतोय. तर तेव्हा विक्रम ते ऐकल्यानंतर खुश होतो. तर नंदिनी म्हणते, रिझल्ट एकदम छान लागणार आहे. तर काव्या तिला म्हणते, पण ताई माझ्या अगोदर तुझाच रिझल्ट लागला की, चांगल्या मार्कांनी पास झालीस, आय एम प्राऊड ऑफ यू ताई, असं म्हणून ती परत तिला जवळ घेते. तर नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण बसा, आईंचा हलवा कुठेपर्यंत आलेला आहे मी बघून येते, असं म्हणून ती चाललेली असते. तर पार्थ तिला थांबवतो, म्हणतो, थांबा मी जातो. खरं तर मी आताच जात होतो, काय आहे ना काव्याची परीक्षा संपते तर मी एक खास बेत आखलेला आहे, आता तर मुद्दा सुद्धा मिळाला, आता डबल सेलिब्रेशन झालं पाहिजे. तर काव्या म्हणते, तरी मागासपासून मी बघते किचन मध्ये देशमुख सारखं काहीतरी खुडबुड करतायत, काय नक्की बेत काय आहे. तर पार्थ सांगू लागतो आणि म्हणतो, काय अहो सरप्राईज आहे हो. आणि नंदिनीला म्हणतो, बरं ठीक आहे, जीवा फ्रेश झालेला आहे का बघा आणि त्याला सुद्धा बोलवून आणा, मी आलोच, असं म्हणून तो किचन मध्ये जातो. तर काव्या तो गेल्यानंतर हातच जोडते आणि म्हणते, धन्य आहेत पार्थ देशमुख. आणि काय चाललंय असं म्हणून
म्हणून ती सुद्धा आता त्याच्या मागे जाते. तर तेव्हा विक्रम नंदिनीला म्हणतो, बरं नंदिनी जीवाचं कुठपर्यंत आलेलं आहे बघ आणि त्याला घेऊन ये खाली, असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी हो असं म्हणते आणि जीवाकडे निघून जाते. तर इकडे खोलीमध्ये तर जीवा आपलं सगळं काही सामान खाली ठेवतो आणि त्या हाराकडे एकसारखा बघू लागतो आणि त्याला तेव्हा तो परत क्षण आठवू लागतो ज्यावेळेस विक्रम त्याच्यावरती ओरडत असतो, तिच्या आशीर्वादाचा सौदा करून आलेला आहे तो. आणि त्यानंतर विक्रमने त्याला काठीने मार मारलेलं असतं आणि आता परत तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने त्याला आता सांगितलेलं असतं की हार तुझ्या बायकोने शोधून आणलेला आहे. आणि आता जीवा रडत रडत खाली फरशीवरतीच बसतो आणि खूप रडू लागतो. तर आता नंदिनी तिथे आलेली असते आणि ती सुद्धा त्याच्या शेजारी बसते आणि तिच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं आणि ती आता जीवाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते जीवा. तर जीवा आता तिला खूप गडबडून विचारू लागतो, नंदिनी तू हा हार अगं तू जादूगार आहेस ग आणि कसं केलंस हे? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते जादूगाराला त्याची जादू विचारायची नसते. तर जीवा खूप रडत असतो आणि म्हणतो तुला माहिती नाही तू माझ्यासाठी काय केलेलं आहेस ते. हा फक्त हार नाहीये, हा आजीचा आशीर्वाद आहे, माझा श्वास आहे हा. आणि आता तो नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो तू ग्रेट आहेस यार, तू खरंच कमाल आहेस कमाल, असं म्हणून तो खूप रडू लागतो. तर नंदिनी आता त्याचे डोळे पुसते आणि म्हणते जीवा आता नका रडू, आय हेट टीयर्स. आणि तुम्हाला एक सांगू का जीवा, मी ना माझ्या माणसांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. त्यांना कोणी काही बोललं ना तर मला खुपतं, त्यांना काही त्रास झाला तर मला सुद्धा त्रास होतो. ते खुश असले तर मी खुश असते आणि कोणी त्यांचा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर माझी सुद्धा नजर शर्मेने खाली झुकते. आणि तुम्ही तर माझा मान आहात, अभिमान आहात तुम्ही माझा. आनंद निवास गेला त्यामध्ये तुमचा काहीच दोष नव्हता, पण तुम्ही ते जिव्हारी लावून घेतलं आणि हुशारीने मिळवलंच सुद्धा. या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावलं जीवा. आणि जो माणूस माझं आभाळ परत मिळवून देण्यासाठी स्वतःचे पंख गहाण टाकतो त्याच्यासाठी तर मी इतकं करूच शकते ना, असं ती सर्व काही बोलून जीवाला शांत करते. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो जीवा आणि नंदिनी आता एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि ते एकमेकांच्या मिठीमध्ये जाऊन एकमेकांना चक्क किस करणार असतात आणि ते एकमेकांच्या जवळ आलेलेच असतात. इतक्यातच तिकडून काव्या येते आणि ताई अशी तिला हाक मारते. तर तेव्हा हे दोघे सुद्धा धक्क्याने बाजूला जातात आणि त्यानंतर ते आता सर्वजण खाली जातात. आणि आता काल दाखवल्याप्रमाणे या सगळ्यांची पाणीपुरी खायची स्पर्धा लागलेली असते आणि तेव्हाच नंदिनीला कोणाचा तरी फोन येतो आणि नंदिनी तिथून बाजूला जाते आणि तेवढ्यातच आता काव्याला पाणीपुरी खात असताना जोराचा ठसका लागू लागतो आणि तेव्हा पार्थ लगेचच तिच्या जवळ जातो आणि तिला पाठीवरती थापटू लागतो, म्हणतो काव्या सावकाश सावकाश वरच्या दिशेने बघा. आणि तेव्हा जीवाला माहिती असतं आणि तो लगेच पुढे येतो आणि एक सेकंद असं म्हणून आपल्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन तो पाणी काव्याच्या डोक्यावरती मारू लागतो आणि काव्या लगेचच शांत होते. तर नंदिनी आता तिचा फोन अटेंड करून परत येते आणि समोर बघते आणि तिला या सगळ्याचा धक्काच बसतो आणि ती म्हणते काव्याला हे असं केल्यानंतर बरं वाटतं हे फक्त आमच्या घरच्यांनाच माहिती होतं, तुम्हाला कसं काय कळलं जीवा, असं ती थोडस रागारागातच जीवाला विचारते. तर तेव्हा आता जीवाच्या हातामधून तो पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि त्याला सुद्धा त्या गोष्टीचा धक्का बसलेला असतो आणि तो आता परत काव्याकडे धक्क्याने बघू लागतो आणि काव्या सुद्धा त्याच्याकडे धक्क्याने बघत असते. तर प्रेक्षकांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एक लाईक आणि कमेंट सुद्धा नक्कीच करा, कारण तुमचा एक कमेंट आम्हाला खूप मोटिवेशन देतो. धन्यवाद.